ओम गंगणपतये नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती हा पर्वकाल मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. यालाच दत्तात्रय जयंती असे म्हटले जाते. या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली देवता म्हणजे दत्तात्रय होय. दत्तात्रयांची ही जी काही जन्माची कथा आहे ही प्रत्येकाला माहीत आहे. या ठिकाणी मी ती कथा सांगून हा व्हिडिओ लांबवणार नाही, परंतु या ठिकाणी आपण दत्त महाराजांचं एक रूप बघणार आहोत, एक वेगळं रूप पाहणार आहोत. दत्त किंवा दत्तात्रय हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले गेले आहे. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले आहे. दत्त ही देवता अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम नावाचे 2 भाऊ आहेत. सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु मानले जातात. श्री दत्ताची उपासना करण्याचे 3 प्रकार सांगितले आहे. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दत्त जयंती उत्सव हा उत्साहात साजरा केला जातो. दत्त महाराजांचे स्वरूप आता आपण बघणार आहोत. दत्तात्रय ही 3 शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर 4 श्वान म्हणजे कुत्रे, मागे गाय असा परिसर आपल्याला दिसून येतो किंवा आपण असं चित्रामध्ये बघितलेलं असेल. स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेला. अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले किंवा उभे असलेले दत्तात्रय आपल्याला दिसतात. 4 कुत्री ही 4 वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यावरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करीत असल्याचे दिसते. दत्तात्रय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे अशी मान्यता आहे मंडळी. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तात्रय त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला आहे. संत तुकाराम म्हणतात, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. आता आपण पौराणिक कथा ही बघणार आहोत. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असा बोध होतो. अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. 3 देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम व दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या
म्हणजे दत्तात्रेयांची बहीण अत्रि ऋषींना प्राप्त झाली. भगवान दत्तात्रेय हे 6वा अवतार आहे. बघा, विष्णूंच्या 24 अवतारांमधील 6वा अवतार भगवान दत्तात्रेयांचा होय. दत्तात्रेयांविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायात नितांत आदर व श्रद्धाभाव आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांमधील 6वा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे ज्यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले. दत्तात्रेय महाराज आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. मंडळी, आता दत्त जयंतीची पूजा व विधी आपण बघणार आहोत. तसा मी पूजा कशी मांडावी याचा एक व्हिडिओ आपल्यासाठी दिलेला होता. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तीवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकतो. चौरंग मांडून त्यावर लाल कपडा टाकावा. त्यावर श्री दत्त महाराजांची मूर्ती आणि प्रतिमा स्थापित करावी. यानंतर दत्ताचे आवाहन करावे. एक तांब्या भरून पाणी जवळ ठेवावा. उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन मंत्र उच्चारण करावे. ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगा. त्यानंतर ते फूल आणि अक्षता दत्त महाराजांना अर्पण कराव्या. जटाधरम पांडुरंगम शूलहस्तं कृपानिधीम सर्वरोगहरम देवम दत्तात्रेयमहं भज असं म्हणावं, प्रार्थना करावी. गुरुचरित्राचे जे काही आपण पारायण करतो त्या पारायणाचा आपल्याला काय लाभ होतो तर तो पण आपण बघू शकतो. श्री दत्ताची पूजा धूप दीप व आरती करावी. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राने एक जपमाळ करावी. या दिवशी भजन कीर्तन आयोजित करावे. या दिवशी दत्तगुरूंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये तो वाटप करतात. दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई फार आवडते. ती आपण त्या ठिकाणी अर्पण करावी. या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते. दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांआधी वाचणे सुरू करून त्याची समाप्ती दत्त जयंतीच्या दिवशी भक्तांकडून केली जाते. आता बघा, श्री दत्तात्रेय मंत्राचे फायदे. श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते. श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्ट पूर्ण करणे सोपे जाते. चिंता किंवा अज्ञान शक्तीपासून भीती मुक्त होण्यासाठी दत्तात्रेय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतो. अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप करावा. मंडळी, आपण आज खूप सारी माहिती या ठिकाणी मिळवली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड करत राहीन. आपण माझे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळेल. मंडळी, आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.